राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध मागण्यांसाठी निवेदन. अकोट तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी यांना 15 जुलै रोजी निवेदन देण्यात आले. तसेच शासनाची ज्वारी खरेदीची मुदत 30 जूनला संपली होती, पण अजूनही तालुक्यातील बरेच शेतकरी ज्वारी मोजमापाचे प्रतीक्षेत असल्याने शासनाने त्वरित ज्वारी खरेदीला मुदतवाढ देऊन केंद्र चालू करण्यात यावे. या मागणीसाठी तहसीलदार अकोट यांना बुधवार दिनांक 15 जुलै रोजी जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावडे, विधानसभा अध्यक्ष श्री नानासाहेब हिंगणकर, प्रदेश प्रतिनिधी श्री शंकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले व ज्वारी खरेदीला तत्काळ मुदतवाढ व बोगस सोयाबीन बियाणे कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका अध्यक्ष श्रीयश चौधरी यांनी दिला. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रामदास मंगळे, ज्ञानेश्वर पडोळे, समर्थ आवारे, अंकुश चौधरी, आकाश चव्हाण, सौरभ आवारे, प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र कोंडे, निखिल फोकमारे, संजय वडतकार, अंकुश भगत, नितीन भाऊ इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली, महाराष्ट्र राज्य विदर्भ उपाध्यक्ष व सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादक अकोला जिल्हा व अकोट तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र 24 मराठी न्यूज देवेंद्र पुणकर, सावरा, मंचनपूर.